राजकीय क्षेत्रात नेमका काय घडामोडी घडतायत न्यूज टॉप 9 मधून। रुपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांना दुसरा धक्का। चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। अशोक खराच्या गैरकृत्यामध्ये दुरान्वय संबंध नाहीये। खराच्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांचं ट्विट। रुपाली चाकणकरांना जबरदस्तीने राजीनामा द्यायला लावला। सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्यामुळे पक्षाने राजीनामा द्यायला लावला। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। विकृत बोंधूचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजावरचा आघात आहे। खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवरती चित्रा वाघ यांचं वक्तव्य। विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांचं आवाहन। बाकी नेते बुवाबाजीवरती पैसे उडवतात, मी जनतेला मदत करतो, कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो, शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांची आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक। आज सकाळी 11 वाजता ही बैठक होणार। दरम्यान काल मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक झाली। देशामध्ये लॉकडाऊन लागणार नाही, संकटांचा यशस्वीपणे सामना करू। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसची 7 एप्रिलला प्रदेश कार्यकारिणी बैठक। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। युवकांच्या संघटन बांधणीसाठी मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन। पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही, श्वेता महालेंवरती टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली। आमची कामं सरळ आहेत, तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा, गायकवाड यांची टीका। केंद्राकडून पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, केंद्राच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा। रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची सूट, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्णतः रद्द, चव्हाणांची माहिती। आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा अंदाज। हवामान खात्याचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता। शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचंही आवाहन। 1 एप्रिल पासून प्रमुख बँकिंग एटीएम व्यवहारांच्या नियमांमध्ये आणि शुल्कामध्ये मोठे बदल होणार। नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार। डेबिट कार्ड आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून एटीएम मधून पैसे काढण्याची सीमा बदलणार। आरटीई प्रवेशासाठी आता मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय। 25 मार्च पर्यंत देण्यात आलेली मुदत 31 मार्च पर्यंत वाढवली। राज्यातील 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिलला पार पडणार। विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून त्यावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासण्याचं आवाहन। केंद्र सरकारच्या 4 नवीन कामगार संहितांविरोधात देशभरामध्ये असंतोष। कामगार विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी 1 एप्रिलला संपूर्ण देशामध्ये काळा दिवस पाळला जाणार। कामगार संघटनांचा मोठा निर्णय। व्हॉट्सअॅपकडून आयफोन वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सुविधा आहे। आता एकाच फोनवरती 2 व्हॉट्सअॅप खाती चालवता येणार आहेत। ॲपमधील प्रोफाईल चित्रावरून सध्या सक्रिय खातं ओळखणं देखील सुलभ असेल।